Okay.
येस, गुड मॉर्निंग टू ऑल. येस, गणपती विसर्जनामुळं आज थोडंसं मॉर्निंगलाच लेक्चर ठेवलं तुम्हाला, जेणेकरून ऍटलिस्ट हा डे मिस नाही झाला पाहिजे. वर्क करत राहा त्या डायरेक्शनने पूर्णपणे, जसं गायडन्स तुम्हाला दिलं जाईल. आणि एक ना एक दिवस तो डिफरन्स करत असतो, एक ना एक दिवस तो डिफरन्स नक्की करेल. हे होप्स तसे असतात त्याच्यामधलं. प्रत्येक दिवस काउंट होतं. दॅट इज ते, त्याच्यामुळे ती काळजी घेतली जाते. ओके, काहीतरी शिकायला मिळतं. हे जे एक्सपेक्टेशन्स असतात ना, ते काही रॉंग नाही आहे. काहीतरी शिकायला मिळतं, डिफरंटनेस नाही. तो डिफरन्स तुम्हाला आला पाहिजे. ऍक्च्युली हे वर्क करताना स्वतःहून ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस त्याचा प्रोग्रेस वेगळ्याच लेवलला जातो, वेगळ्या लेवलला जातो. कधीही लक्षात ठेवा, मला डिफरन्स तसा आणायचा आहे. दीज आर द हिंट्स. खूप क्वेश्चन घेतो असं नाही, पण ऍटलिस्ट सम आयडियाज, फ्यू आयडियाज तुमच्या माइंडमध्ये येत असतात. त्या आयडियाज तुम्हाला खूप पुढे घेऊन जातात शेवटी. तसा तो फॉर्मॅट. ओके, स्टार्ट विथ द सेशन. एक स्क्रीन शेअर करतो तुम्हाला, जस्ट वेट. ओके, स्क्रीन दिसते ना प्रत्येकाला? स्क्रीन दिसते. ओके, एक शॉर्ट रिव्हिजन टाईप. सरांना मी सांगितलं पॅरलल रिव्हिजन तुम्हाला देत राहतील. हे चॅप्टरचं महत्व थोडंसं वेगळं आहे, त्यामुळे तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशनने सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. स्टुडंट करत नाहीत, त्यामुळे आम्ही तुमच्या मागं असतो. तसं नाही आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही थोडं जरी मन लावून केलं ना, मन लावून केलं की डिफरन्स खूप मोठा येणार. तुम्ही मन लावून केलं पाहिजे शेवटी. ओके, सो दिस इज द चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक पार्ट 2. अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून. ओके, त्यामुळे तुम्हाला फोकस करायचा याच्यावरती. पार्ट 1 वरती क्वेश्चन पडू शकतात का? JEE सीईटीला नाही, राईट. त्यामुळे आपण फोकस केलाय पार्ट 2 वरती. पार्ट 2 मध्ये तुम्हाला हे साइन कॉसचे नेचर्स माहीत पाहिजे. साइन कॉसचे नेचर्स माहीत पाहिजेत. परत सांगतो, याच्याबद्दल काही ग्राफ्स ड्रॉ करून ठेवा, खूप महत्वाचे. एक्स ऍक्सेसला डोमेन म्हणतात, वाय ऍक्सेसला रेंज म्हणतात. हायेस्ट आणि लोवेस्ट रेंज साइन आणि कॉस बाबतीत +1 आणि -1 असते. ते थोडं माइंड मध्ये क्लिअर ठेवा. सो लिहिताना असं लिहितात, साइन एक्स किंवा कॉस एक्स लाईज बिटवीन -1 अँड +1. हे लक्षात ठेवा. हा हिंट बेस JEE ला सुद्धा कामाला येतो. हा हिंट बेस JEE सुद्धा कामाला येतो. हा या पेजचा पर्पज. क्लिअर? या पेजचा पर्पज एवढंच. या पेजचा पर्पज तो आहे, राईट. मग प्रत्येक फंक्शन बाबतीत साइनच कॉसच काय सांगतो मी, कारण साइन आणि कॉस आल्यानंतर बाकीच्या गोष्टी थिंक कराव्या लागतात. टॅन असेल, कोसेक असेल, सेक असेल, कॉट असेल, याच्याविषयी आपली थिंकिंग ब्रॉडर माइंडने ठेवावी लागते. खूप ब्रॉडर माइंड बनवावं लागतं. आता त्याचे रेस्ट्रिक्शन्स काय आहेत, डोमेनसाठी रेस्ट्रिक्शन्स काय आहेत, रेंजसाठी रेस्ट्रिक्शन्स काय आहेत, हे कळालं पाहिजे. ज्यावेळेस आपण आर लिहितो तेव्हा ही लँग्वेज समजली पाहिजे की हा रिअल सांगतोय, -∞ टू +∞ जातोय. -∞ टू +∞. हा सुद्धा -∞ टू +∞ आहे. कोसेक सेक डिफरन्स कुठे आहे, कोण सांगतं बरं? सेक आणि कोसेक बाबतीत कोण सांगतं काय डिफरन्स? सेक आणि कोसेक बाबतीत तुम्हाला हे समजलं पाहिजे की ऑल रिअल नंबर्स तर आहेच, पण -1 आणि +1 ही व्हॅल्यू सोडून, या व्हॅल्यूच्या बिलो पार्ट सोडून, इक्वल टू हा नाही आहे, इथं नाही आहे. याचा अर्थ 1 आणि -1 याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्याच्यानंतर 1 आणि -1 1च्या अपसाईडला ग्राफ येतो.
-1च्या डाऊन साईडला ग्राफ येतो आणि -इन्फिनिटीकडे जातो, +इन्फिनिटीकडे जातो. हे त्याचं नेचर आहे. हे तुम्हाला कोसेक आणि सेक मध्ये ऑब्झर्व होईल तुम्ही ग्राफ पाहिल्यानंतर. काहीच नाही, गुगलवर टाकलं सेक कोसेकचा ग्राफ तर फ्री राहाल. आणि तुम्हाला माहिती साइन 0ला काय नसतो, व्हॅलिड नसतो. 1/sin x ज्यावेळेस म्हणतो दॅट इज द कोसेक एक्स. करेक्ट. ही थिंकिंग आहे या टेबल मागे. कोसेक एक्स राईट. साइन 1/sin 0 अलाउड नाही, किंवा 1/sin पाय किंवा पायच्या मल्टिपल अलाउड नाही. का नाही? साइन 0 0 असतो म्हणून, साइन 180 0 असतो म्हणून. स्किल वाढवा, तुमच्यातली स्किल वाढवा. नक्कीच मी तुम्हाला सांगतो याच्यामधला डिफरन्स तुम्ही इझिली एक्झाम मध्ये करू शकता. टॅन आणि कॉट आर दाखवलंय म्हणजेच -इन्फिनिटी +इन्फिनिटी सगळ्या व्हॅल्यूज तो कॅरी करतो. सगळ्या व्हॅल्यूज कॅरी करतो वाय साठी. हा एक्स आहे, हा वाय आहे. एक्स म्हणजे एक्सचा कुठलाही अँगल घ्या, वाय व्हॅल्यू तो डिफाईन करतो. आपण याला कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतो. सोपं एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक्स कोऑर्डिनेट π/6 म्हणजे 30 डिग्री दाखवला तर वाय कोऑर्डिनेट 1/2 दाखवतो. हे ग्राफ असे आहेत. अँगल अगेन्स्ट व्हॅल्यू आहे. एक्स ऍक्सेस वर काय आहे तर अँगल आहे, वाय ऍक्सेस वर काय आहे व्हॅल्यूज आहे. हे माइंड करा. हे माइंड करण्याची खरंच गरज आहे का? यस आहे, माइंड करायची गरज आहे. नेक्स्ट पार्ट ऑफ काय महत्वाचं आहे? अलाइड अँगल. अलाइड अँगल मध्ये ही डायग्राम फक्त लक्षात ठेवा पहिल्यांदा. अलाइड बाबतीत ज्यावेळेस तुम्ही 180 मधून एखादा अँगल सबट्रॅक्ट किंवा ऍड करत असाल तर चेंज घ्यायचा नाही. साइन ॲज अ साइन, कॉस ॲज अ कॉस राहत. चेक करा. 180 इथे आहे, 180 ची मल्टिपल या आहेत किंवा 0 घेऊ आपण. त्यावेळेस साइन ॲज अ साइन राहतो, साइन ॲज अ साइन राहतो. हा ग्राफ सांगतोय, हा टेबल सांगतोय सर. साइनचं कन्व्हर्जन कॉस कधी कधी झालं, ऑब्झर्व करा. साइनचं कन्व्हर्जन कॉस कधी कधी झालं. या ठिकाणी कॉस झाला साइनचा, कॉस झाला या ठिकाणी, कॉस झाला, कॉस झाला या ठिकाणी. साइनचं कन्व्हर्जन कॉस ग्रीन मार्क केलेत मी. साइनचं कन्व्हर्जन कॉस मध्ये झालं कधी? 90 मल्टिपल फॉर्म्स असतील तर. म्हणजे π/2 आणि 3π/2 याच्या रिलेटेड आला 1π/2 3π/2 म्हणजे 90 थर्ड मल्टिपल ऑफ 90 दॅट इज 270. याच्या कॉन्टॅक्ट मध्ये साइन आला की साइनचं कन्व्हर्जन कॉस, साइनचं कन्व्हर्जन कॉस. आपण याला ऑड मल्टिपल ऑफ 90 म्हणतो आणि 180चा अर्थ 90 ची इवन मल्टिपल. लक्षात राहू द्या. 90 ची इवन मल्टिपल म्हणजेच 2 4 6 अशा मल्टिपल्स भरपूर येत राहतात. त्यावेळेस साइन ॲज अ साइन राहतो, कॉस ॲज अ कॉस राहतो. चेक करा. कॉस 180च्या जेवढ्या कॉलम्स मध्ये आला कॉस ॲज अ कॉस राहतो, कॉस ॲज अ कॉस राहतो. तर हा टेबल त्या अँगलनी तुम्हाला पाहायचा. याच्यामध्ये एक्झॅक्ट काय मेन्शन करायचं त्यांना ते ऑब्झर्व करायचं. बाकी तुमचं सगळं काय कशावर डिपेंडेंट आहे? इथं ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, साइन आणि कोसेक आर पॉझिटिव्ह. सांगा बरं इथं कोण? थर्ड क्वाड्रंट काय पॉझिटिव्ह? थर्ड क्वाड्रंट काय पॉझिटिव्ह? सांगा पटकन. थर्ड क्वाड्रंट काय पॉझिटिव्ह? थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? पटकन सांगता आलं पाहिजे. दॅट इज युअर गेनिंग. यस, टॅन आणि कॉट आर पॉझिटिव्ह. हे बेसिक कमीत कमी आलं पाहिजे. लक्षात ठेवा 12वीला ट्रबल कमी राहील तुमचं, 12thला ट्रबल कमी राहणार आहे तुमचं. इथं टॅन पॉझिटिव्ह, इथं फोर्थ क्वाड्रंट. सांगा पटकन. फोर्थ क्वाड्रंट काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह? काय पॉझिटिव्ह एवढं फोकस करा. सांगा फोर्थ क्वाड्रंट काय पॉझिटिव्ह? फोर्थ क्वाड्रंट येस, ऍड शुगर टू कॉफी. सी ॲज अ कॉस, ॲज अ सेक. बस एवढं लक्षात ठेवायचं. याच्यावरून हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह फॉर्म डिसाइड झालेला आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन्स त्याच्यामुळे आलेले आहेत. हा निगेटिव्ह दाखवतोय, हा निगेटिव्ह दाखवतोय. हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंटचा अर्थ अँगल क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? सी का ए? ज्यावेळेस आपण क्लॉकवाईज अँगल मेजर करतो तो खाली येतो. खाली येतो म्हणजे फोर्थ क्वाड्रंटला फॉलो करतो, फोर्थ क्वाड्रंटला फॉलो करत असतो. राईट.
आणि ज्यावेळेस आपण अँगल अँटी क्लॉकवाईज मेजर करतो तो पॉझिटिव्ह असतो, अप साईडला जातो. लक्षात ठेवा, हा मायनस थीटाचा अर्थ समजला पाहिजे. टेबल कसा वाचायचा ते सांग. टेबल नुसता इथून वाचायला चालू केला, हे असं वाचलं, हे असं, त्याला काही मिनिंग नाही. मिनिंग समजले पाहिजे की एक्झॅक्टली यांना काय सांगायचं इथं, मिनिंग समजले पाहिजे. ओके, नेक्स्ट व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यूसाठी मी भरपूर वेळ सांगितलं तुम्हाला. तुम्ही काय लक्षात ठेवा, तर 2 ट्रायंगल, राईट. आता काय एक्सप्रेस करणार नाहीये, हे मी भरपूर वेळ समजून सांगितलं तुम्हाला. 2 ट्रायंगल आणि 1 सर्कल लक्षात ठेवला की सगळ्या व्हॅल्यूज लक्षात राहतात. साइन आणि कॉस लक्षात ठेवायचं. जसं 30, 60, 90 डिग्री थेरम आठवतं, 30, 60, 90 डिग्री थेरम. काही करायची गरज नाही, मी तुम्हाला खरं सांगतो. √3/2 आणि इथं 1. साइन 30, साइन 60 इथंच व्हॅल्यू आहे. साइन 30 1/2, साइन ऑफ 30, साइन 30, साइन 60, बस. याला कॉस अपोजिट असतो, एक्झॅक्ट उलटा जातो कॉस. आणि हा सेम असतो, मिडल मॅन सेम 45 डिग्री. आता इथं 90, इथं 180, इथं 270, इथं 360. याचा टेबल मी तुम्हाला सांगितलं होतं. 1,0 अपोजिटला -1,0. एक हॉरिझॉन्टल लाईन लक्षात ठेवा, या साईडला 1, या साईडला -1. वर्टिकल लाईन लक्षात ठेवा, इथं 1, इथं -1. अँगल लक्षात ठेवा, 0, 180, 290, 270. हे लक्षात ठेवलं स्किलफुली की येतं बरोबर. रिवाइज करा, माहित नसेल तर विचारा, टीचर्स मदतीसाठी आहेत. असे काही ऑड अँगल्स विचारले जातात, त्याचे सेपरेट क्वेश्चन्स आहेत पुढे तुम्हाला. अशा ऑड अँगल्सची व्हॅल्यू एक्झाम सीईटीला तर कंपल्सरी विचारतात. आता tan ऑफ 15 डिग्री विचारण्याची पॉसिबिलिटी जास्त, पण सोपं आहे. 45 - 30 डिग्री विचारण्याची पॉसिबिलिटी कमी झाली, सॉरी. tan ऑफ 18 डिग्री मात्र विचारलं जाऊ शकतो, कारण हा ऑड वन आउट आहे. 18 म्हणजे 18 ची 5th मल्टिपल घेतलं की 18×5 = 90 होतं, 90 होतं, राईट. आणि याचा ट्वाइस केल्यास 36 होत असतं. स्किल दॅट इज रिक्वायर्ड, द स्किल. 15 डिग्री माहिती आहे, त्याचा हाफ पार्ट केला की 7.5 होतं. दिसायला व्हॅल्यूज विचित्र आहेत, पण कॅल्क्युलेशन्स कसे काढतात हे माहीत पाहिजे. कॅल्क्युलेशन कसे करतात हे माहीत पाहिजे, राईट. ही स्किल या टेबलमध्ये सांगतात. लक्ष द्या, काय फॉर्मेशन आहे. या 15 डिग्रीला 45 - 30 डिग्री लिहिता येतं. 15 आला, त्याचा हाफ अँगल वापरून ही व्हॅल्यू काढता येते. आता हा 45चा हाफ आहे, ऍग्रीड. 45चा हाफ आहे हा, 45 डिग्रीचा हाफ पार्ट आहे. 18 डिग्री इंटू 5 90 डिग्री होतं, म्हणजे ती स्किल वापरावी लागते. आणि त्याच्या डबल केल्यास 36 डिग्री मध्ये जातात. या स्किल वापरून या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. नाही, आता शो काहीच नाही होणार. एवढं सगळं द्यायचं म्हटल्यानंतर 4 वर्ष तरी सिलेबसला लागतील. तुम्हाला ऑब्झर्व काय करायचंय, कुठं फोकस करायचं हे मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन आल्यानंतर ते डिटेक्ट होईलच तुम्हाला. आणि जरी नाही झालं तर टेक्स्टबुक मध्ये आहे, तुम्ही थोडं तरी चेक करा. थोडं तरी चेक करावं लागतं स्वतःहून. फक्त इथले स्किल लक्षात ठेवा. हा 45 - 30 डिग्री आहे, याच्या हाफ हा आहे. 45 डिग्रीचा हाफ हा आहे. 18 × 5 90 डिग्री मध्ये चालला, आणि त्याच्या डबल 36 आहे. आता जिथं आलं तिथं तुम्हाला ही स्किल वापरावी लागेल, डबलची, हाफची, राईट. या स्किल तुम्हाला वापरावी लागेल. आता हे इंटर कन्व्हर्जन आहे. साइन थीटा, साइन स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, ही आयडेंटिटी इथं वापरली. इथं 1 + tan स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी वापरली. 1 + cot स्क्वेअर थीटा कोसेक स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी वापरली. म्हणजे साइन हा सिंगल जरी असेल तर हाऊ टू एक्सप्रेस द साइन इन कॉस, हाऊ टू एक्सप्रेस द साइन इन टॅन, हाऊ टू एक्सप्रेस द साइन इन कॉट, हाऊ टू एक्सप्रेस द साइन इन सेक, हाऊ टू एक्सप्रेस द साइन इन कोसेक, रेसिप्रोकल. साइनचे वेगवेगळे रूप, साइनचे वेगवेगळे रूप कसं मेन्शन करतात हे इथं एक्सप्रेस केलं. सगळेचे सगळे युटिलाइज होत नाहीत, फार कमी युटिलाइज होतात. त्यातल्या त्यात आपल्याला प्रत्येक वेळेस गेलाय साइनचा रेसिप्रोकल, आठवतं. बाकी एवढे आपण युटिलाइज नाही केला, फार फार तर हा युटिलाइज केलाय, पण त्यांनी फक्त एक्सप्रेस करून दाखवलं. का तर मेन टिग्नॉमेट्री 2 बॉस आहेत, एक साइन थीटा आणि कॉस थीटा, बस 2च बॉस व्यवस्थित हँडल करायला शिकायचं. येतं पुढचं येतं. बेसिक फंडामेंटल साइन आणि कॉसलाच अप्लाय करायचे, त्याच्यानंतर सगळं सेक कोसेक कॉट तयार होत असतं. तेव्हा केअरफुल राहायचं साइन आणि कॉस बाबतीत. साइन आणि कॉस बाबतीत केअरफुली हँडलिंग आली की येतं बाकी सगळं. विचार करा, साइन बाबतीत एक तर साइनचा रेसिप्रोकल वापरला आपण, आणि साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा 1 ही आयडेंटिटी वापरली. याच्या व्यतिरिक्त काही नाही. तो टॅन मध्ये फार एरर केसमध्ये वापरलाय आपण, कॉट मध्ये फार एरर केसमध्ये वापरलाय आपण.
आपल्याला कळालं पाहिजे की टेबल जरी एवढा दिला आहे तरी त्याच्यातलं युटिलायझेशन किती आहे हे आपापल्याला कळालं पाहिजे. हे देणं त्यांचं काम आहे. आपलं वर्क किती आहे हे त्याच्यातून शॉर्ट आउट करता आलं पाहिजे. साईन मला सांगा कधी आपण सेक मध्ये एक्सप्रेस केलाय? कधीच नाही. कळालं का तुम्हाला अर्थ? अर्थ कळाला का? पण ह्याचे काही हिंट्स असतात, लिंकिंग क्वेश्चन्स असतात, त्यावेळेस तुम्हाला कदाचित याची गरज पडू शकते. हे काही कंपल्सरी पाठ करायचे वर्क नाहीये. हे स्किलफुली कन्वर्ट करतात हे कळालं पाहिजे. आता एक सांगतो एक्झाम्पल म्हणून. आता इथं जो टॅन थीटा आहे, इथं न्यूमरेटर मध्ये टॅन थीटा, न्यूमरेटर इज द टॅन थीटा, डिनॉमिनेटर सांगा रे 1 + tan स्क्वेअर थीटा काय असतो? 1 + tan स्क्वेअर थीटा काय असतो? सेक स्क्वेअर थीटा, राईट? 1 + tan स्क्वेअर थीटा हा सेक स्क्वेअर थीटा असतो. झालं रूट ऑफ सेक स्क्वेअर थीटा. मग न्यूमरेटर टॅन थीटा, डिनॉमिनेटर सेक स्क्वेअर थीटाचा रूटच्या बाहेर आला सेक थीटा. टॅन म्हणजे साइन बाय कॉस, सेक म्हणजेच 1/cos, कॉस कॉस कॅन्सल, काय राहिला? साइन राहील. याला म्हणतात स्किल वापरणं. तुम्ही म्हणताय ना स्किल काय, तर या पद्धतीनं ती स्किल असते जी वापरता आली पाहिजे, युटिलाइज करता आली पाहिजे. एखादा टॅन बाय सेक कसा कन्वर्ट होतो? टॅन बाय 1 रूट ऑफ 1 + tan स्क्वेअर थीटा. तुम्ही एकदा ट्राय करा. हे सगळ्या गोष्टी ट्राय करा. अभ्यास करणं म्हणजे स्वतःतल्या स्किल इम्प्रूव्ह करणं. याला थोडासा वेळ दिला, 10-15 मिनिटं, तरी सगळं होईल. तर साईडला फॉर्म्युले तुमचे असे रेडी ठेवा. आमच्याकडे हे फॉर्म्युले आमच्या माइंडसेट मध्ये फिट आहेत. हे सगळे फिट आहेत, एकदम फिट आहेत हे फॉर्म्युले. तुमच्याही माइंडसेट मध्ये हे फिट पाहिजेत. पाठांतर नकोय कुठेही. पाठांतर नाही म्हणत याला. स्किल वापरून केलेले क्वेश्चन्स आणि फॉर्मेशन्स आहेत. मी तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी. सेकंड आयडेंटिटी कशी लक्षात ठेवायची? थर्ड आयडेंटिटी 1 + cot स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. आठवा, बऱ्याच जणांना इंटरव्ह्यूच्या वेळेस हेच विचारलेलं आहे. अर्ध्या तर मुलांना हेच विचारलेलं की सेकंड आणि थर्ड आयडेंटिटी कशी असते, राईट? तर इम्पॉर्टन्स ऑफ टेबल सांगतोय, राईट? इम्पॉर्टन्स ऑफ टेबल सांगतोय, जे की तुम्हाला स्किलफुली लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, हा क्वेश्चन मी घेतलाय, हा क्वेश्चन घेतलेला आहे. त्यानंतर आपण आलो कंपाऊंड अँगलवरती. साइन ऑफ A + B, साइन ऑफ A - B. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. फिजिक्स मध्ये सुद्धा याचं युटिलायझेशन कुठे ना कुठेतरी आहे. 11th का 12th मध्ये, एक्झॅक्ट चॅप्टर माझ्या लक्षात नाही, पण एकदा बुक बघितलंच मी तुम्हाला सांगतो याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं आणि कुठं केलं त्याने. मी स्वतः सर्च करतोय एकदा, मला माहिती आहे ह्याचा यूज झालाय फिजिक्स मध्ये. साइन A cos B cos A sin B, प्रोडक्ट ऑफ साइन कॉस कॉस साइन, उलट होतं. स्किलफुली लक्षात ठेवा. निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्हला निगेटिव्ह असतो. बस हा फरक तुम्हाला डिफरन्स कळायला पाहिजे या दोघांमध्ये. या दोघांमध्ये जास्त डिफरन्स आहे. तर प्रोडक्ट ऑफ कॉस कॉस साइन साइन, पॉझिटिव्ह असल्यास उलट आहे, निगेटिव्ह आहे, आणि निगेटिव्ह असल्यास पॉझिटिव्ह आहे. सो तुम्हाला हे 4 फॉर्म्युलेज फार महत्वाचे आहेत ऍज अ इनिशियल स्किल म्हणून. या दोघांचा रेशो घेतला, साइन बाय कॉसचा रेशो घेतला, टॅन तयार झाला, करेक्ट? त्यानंतर परत साइन आणि कॉसचा रेशो घेतला, टॅन A - B तयार झाला. आता त्याच्या उलटे फॉर्म आहेत. कॉस बाय साइन घेतला आणि कॉस बाय साइन निगेटिव्हचा घेतला. हे झाले. हे पहिले बेसिक फोर लक्षात ठेवा. त्याच्यापासून हे खालचे 4 तयार झाले. हे बेसिक आहे, हे त्याच्यापासून तयार झालेले आहेत, राईट? हे फॉर्म झालेले आहेत, हे फॉर्मॅटेड आहेत, ह्याच्यापासून तयार झालेत. आता सांगा या दोघांचा काय घेतलं त्यांनी? प्रोडक्ट घेतला. या दोघांचा प्रोडक्ट घेतला, 9th क्वेश्चन 9th फॉर्मॅट तयार झाला. मला सांगा असे किती तयार करता येतील रे? किती तयार करता येतील? म्हणून इथं लिस्टेड तुम्हाला असे का दिले? तर जे महत्वाचे आहेत ते लिस्टेड करून दिलेत तुम्हाला. अर्थ कळाला? असे कितीतरी तयार करता येतात, कितीतरी वेगवेगळे फॉर्म्स तयार करता येते. काय करायचं तुम्हाला परत सांगतो. हे 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 कसा तयार झाला याचं एक फार महत्व आहे. हा कसा तयार झाला याचं एक फार महत्व आहे. कसे तयार झाले हे टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहे. ते एकदा वर्कआउट करावे लागतील तुम्हाला. एकदा वर्कआउट करायला, अभ्यास याला म्हणतात. तुम्ही म्हणाल किती किती काय काय सगळं आम्हालाच करायला लावतात. तसं नाहीये. जोपर्यंत तुमच्यामध्ये स्किल येत नाही तोपर्यंत नाही. मी कसं डिफाईन करतोय, हे 4 हून हे 4 तयार झाले. तुम्हाला शेवटी हे पटकन तुमच्या
टंग ऑफ टिप वरती पाहिजे, टंग ऑफ टिप वरती पटकन फास्ट पाहिजेत. बस याचं महत्व 12वीला कळेल तुम्हाला, 12th मध्ये समजेल याचं महत्व. हे नुसते पाठ करून चालत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन असतं. हे मी किती वेळेस तरी समजून सांगितलं तुम्हाला. याचं इम्प्लिमेंटेशन असतं. इम्प्लिमेंट करता येणं म्हणजे तुम्हाला आज ते फॉर्म्युले व्यवस्थितपणे आले पाहिजे. शेवटी लिहून काढा, त्याला 2-2, 3-3 वेळेस लिहून काढा, म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला कुठं प्लस आहे कुठं मायनस आहे हे कळेल. आणि सेकंड थिंग, तुम्ही ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व्ह करता, तुमच्या हातात एक डायरी पाहिजे. त्या डायरीमध्ये हे सगळे फॉर्म्युले लिहिलेले पाहिजे. चला, हा फॉर्म्युला आपल्या सोल्युशन मध्ये इथून इथे येतं, हा फॉर्म्युला इथून इथे येतं, हे कळालं पाहिजे. ही डायरी कायम सोबत बाजूला ठेवायची. हे फॉर्म्युले एका पेज वरती लिहा, त्याचा खूप फायदा होईल. हा एवढा महत्वाचा नाही आहे आपल्याला. हे 12th मध्ये आहेत काही रिलेटेड तुम्हाला, त्याच्यामुळे पुढे जातात ते. 9 आणि 10 पर्यंत करा फक्त, बस. पुढचे खालचे नाही केले तरी चालतात, 12th मध्ये आहेत. युटिलायझेशन 12th मध्ये. ओके, हे काही रिलेटेड क्वेश्चन्स होते. मी सांगितलं होतं काही क्वेश्चन्स पुढे आहेत तुम्हाला, त्यामुळं हे सरांनी तुम्हाला फॅक्टरायझेशन झालंय तुमचं, डी नाही झालेलं. साइन सी प्लस डी चा फॉर्म्युला, साइन प्लस साइन 2 इंटू साइन कॉस, साइन मायनस साइन. लक्षात ठेवा, साइन साइनचे ऍडिशन, साइन साइनचं सबट्रॅक्शन. 2 इंटू कॉस साइन. काय लक्षात ठेवायचं? ऍडिशन सबट्रॅक्शन इज कन्वर्टेड इंटू प्रोडक्ट. ऍडिशन सबट्रॅक्शन इज कन्वर्टेड इंटू सम ऑर डिफरन्स इंटू प्रोडक्ट. अतिशय महत्वाचा कन्सेप्ट. सम अँड डिफरन्स इज कन्वर्टिंग इंटू द प्रोडक्ट फॉर्म. आता समजतंय? ऍडिशन सबट्रॅक्शन इज कन्वर्टेड इंटू प्रोडक्ट फॉर्म. कशामध्ये कन्वर्ट होतो? हा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतो. ऍडिशन सबट्रॅक्शन इज कन्वर्टेड इंटू प्रोडक्ट. कॉस कॉस ऍडिशन, कॉस कॉस सबट्रॅक्शन, कॉस कॉस ऍडिशन, कॉस कॉस सबट्रॅक्शन. 2 इंटू कॉस कॉस, 2 इंटू साइन साइन. हे स्किलफुली लक्षात ठेवा. याचं परत एकदा महत्व वेगळं आहे. याला म्हणतात फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन, फॅक्टरायझेशन फॉर्म्युलाज. साइन सी साइन डी, 2 इंटू साइन, या दोघांची ऍडिशन सी प्लस डी बाय 2, सी मायनस डी बाय 2. हे कुठून येतं, काय येतं? तर साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला, इथं ए प्लस बी आहे बेसिकली, इथं ए मायनस बी आहे. ए प्लस बी ला लिहून ठेवा, ए प्लस बी ला सी पकडा, ए मायनस बी ला डी पकडा. या दोघांचा ऍडिशन घेतलं, लिहून ठेवा. ए प्लस बी ला सी पकडा, ए मायनस बी ला डी पकडा. आपले कंपाऊंड अँगल फॉर्म्युले हे. सो 2a इक्वल टू सी प्लस डी तयार होतं. करेक्ट? सो ए इक्वल टू काय येतो? सी प्लस डी बाय 2 येतो. आला? सी प्लस डी बाय 2. बेसिकली हा ए आहे, सी मायनस डी हा बी आहे. मग फॉर्म्युला झाला 2 इंटू साइन ए कॉस बी. बरोबर आहे का? सी प्लस डी बाय 2, सी मायनस डी बाय 2. जेवढं व्यवस्थित समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं. जेवढं व्यवस्थित समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कॉन्सन्ट्रेशन लागलं पाहिजे ऑनलाईन सुद्धा, कारण हा पार्ट सरांनी घेतलाय तुम्हाला. इम्प्लिमेंटेशन क्वेश्चन्स मध्ये सांगतायत पॅरलली सर. लक्ष द्या, इथं काय स्किल तयार झाली. काय झालं इथं? 2 इंटू साइन ए कॉस बी आला, राईट? तो इथं आहे, इथं आहे 2 इंटू साइन ए कॉस बी. साइन साइन ऍडिशन आलं, साइन साइन ऍडिशन पार्ट, साइन साइन सबट्रॅक्शन पार्ट, कॉस कॉस ऍडिशन पार्ट, कॉस कॉस सबट्रॅक्शन. उलट कन्वर्जन आहे, रिव्हर्स कन्वर्जन आहे. लक्षात ठेवा, कुठून काय गोष्टी आल्यात हे माइंड करा. थोडस विचार करा. पहिला फॉर्म तुम्हाला या पद्धतीने आहे, साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. याचा रिझल्ट काढा. याचा रिझल्ट असा येतो 2 इंटू साइन ए कॉस बी, 2 इंटू साइन ए कॉस बी असा येतो. ए म्हणजेच सी प्लस डी बाय 2, बी म्हणजे सी मायनस डी बाय 2. हे माइंड करायचं. ए कसा आला ते दाखवलं. ए प्लस बी ची व्हॅल्यू सी, करेक्ट? ए मायनस बी ची व्हॅल्यू डी.
ए प्लस बी ला सी लिहून ठेवा, ए मायनस बी ला डी लिहून ठेवा, बी बी कॅन्सल, 2a सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यासारखं, सी प्लस डी ची ऍडिशन, ए आला सी प्लस डी बाय 2. आज हे वर्कआउट करून ठेवा, परत सांगता, खूप महत्वाचा पार्ट आहे. फक्त मी इथं स्किल सांगतो, या फॉर्म्युल्यांची स्किल सांगतो. काय स्किल इथं? स्किल ही सांगते की प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू ऍडिशन, प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू सबट्रॅक्शन, प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू ऍडिशन, प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू सबट्रॅक्शन. करेक्ट? म्हणजे प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू सम अँड डिफरन्स, सम ऑर डिफरन्स, याला म्हणतात डी फॅक्टरायझेशन. डी फॅक्टर झाला हा. इथं प्रोडक्ट होता, इथं प्रोडक्ट होता, प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू ऍडिशन सबट्रॅक्शन. लिहून ठेवा वर्डिंग मध्ये, प्रोडक्ट लिहून ठेवा नोटबुक मध्ये, प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू, प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू addition and subtraction, addition and subtraction, addition and subtraction. Product is converted into addition subtraction. याला काय म्हणायचं? डिफॅक्टरायझेशन. डिफॅक्टरायझेशन म्हणतात याला. काय म्हणतात? डिफॅक्टरायझेशन म्हणतात, लक्षात ठेवा. सांगा रे. ऍडिशन सबट्रॅक्शन इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. Addition subtraction is converted into product. Addition and subtraction. Addition subtraction is converted into product. कशामध्ये? प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट. Addition subtraction is converted into product. सांगा काय म्हणायचं याला? ऍडिशन सबट्रॅक्शन इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. काय म्हणायचं याला? फॅक्टर्स, राईट? ऍडिशन सबट्रॅक्शन कशामध्ये आले? फॅक्टर्स मध्ये आले. सो दिस इज कॉल्ड एज फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन, राईट? कळलं का? समजलं का कशाला काय म्हणायचं ते? प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू ऍडिशन सबट्रॅक्शन. डी झाला, डी उलटा. करेक्ट? अँड ऍडिशन सबट्रॅक्शन इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट, म्हणजे दोन फॅक्टर झाले. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतो पहा. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2x इक्वल प्लस 6 इक्वल टू 0. याचे फॅक्टर्स घेतो आपण. एक्स मायनस 3 मायनस कॉमन, मायनस 2 कॉमन, एक्स मायनस 3 इक्वल टू 0. पहिला फॅक्टर एक्स मायनस 3, दुसरा फॅक्टर एक्स मायनस 2 इक्वल टू 0. आलं फॅक्टर? मग एक्स मायनस 3 इक्वल टू 0 करतो आपण, एक्स मायनस 2 इक्वल टू 0. याला म्हणतात फॅक्टर. ऍडिशन सबट्रॅक्शन होतं, कन्वर्ट कशात केलं? फॅक्टर्स मध्ये. तसं लक्षात ठेवायचं. साइन आणि कॉस मध्ये ऍडिशन होते, साइन आणि साइन मध्ये ऍडिशन, साइन आणि साइन मध्ये सबट्रॅक्शन. लक्षात ठेवा. कॉस कॉस ऍडिशन, कॉस कॉस सबट्रॅक्शन इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट, इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. आलं फॅक्टर? क्वाड्रॅटिकचे कसे आपण फॅक्टर तयार करतो? क्वाड्रॅटिक असतं त्याचे आपण फॅक्टर तयार करतो. क्वाड्रॅटिक असतं त्याचे आपण फॅक्टर्स तयार करतो. याला म्हणतात फॅक्टरायझेशन मेथड. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ऍडिशन सबट्रॅक्शन इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. ऍडिशन सबट्रॅक्शन इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट इज द फॅक्टरायझेशन. लक्षात ठेवा. परत परत का सांगतोय? याचा इम्पॉर्टन्स खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे. हे पाठ करून नाही चालत. इम्प्लिमेंट ही गोष्ट फार वेगळी आहे. याची इम्प्लिमेंटेशन खूप वेगळं आहे याचा. टेक्स्टबुक मधून हे व्यवस्थित करायचंय तुम्हाला. तुमच्या तुम्ही अंडरस्टँडिंग ठेवून जर केलं तर डिफरन्स खूप आणाल, खूप आणाल. एकदा मेमरी टेक्निक वापरली, याची मेमरी टेक्निक असते, ती जर वापरली तुम्ही तर खूप मोठी गोष्ट घडणार. दिलंय पहा, ए प्लस बी सी आहे, ए मायनस बी डी आहे. याच्यावर प्रॉपर वर्कआउट करून ठेवा. याला थोडं महत्व द्या, याला थोडा टाइम द्या. टाइम देऊन ही गोष्ट व्यवस्थित करून ठेवा. आज व्यवस्थित केलेली गोष्ट खूप उपयोगाला येणार आहे 12th मध्ये तुम्हाला. क्लिअर? या फॉर्म्युल्यांचं महत्व इथलं. येस, हे काही क्वेश्चन्स आहेत जे की आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. कॅन वी ट्राय दिस ऑन दिस फॉर्म्युला बेस? साइन आणि कॉस आलाय. साइन आणि कॉसचं सबट्रॅक्शन आहे का आपल्याकडे फॉर्म्युला? हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे का?
नाहीये. आपल्याकडे साइन साइन ऍडिशन, साइन साइन सबट्रॅक्शन हे कळालं पाहिजे. करा इम्प्लिमेंट. काय करणार, पहिल्यांदा काय करणार ते सांगा मला. या क्वेश्चन साठी जर मला फॅक्टरायझेशन वापरायचं असेल तर काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. फॅक्टरायझेशन जर युटिलाइज करायचं असेल तर काय केलं पाहिजे. डायरेक्ट फॅक्टरायझेशन होणार नाही. कोण सांगतं काय केलं पाहिजे. फर्स्ट काय केलं पाहिजे. माझ्याकडे फॉर्म्युला कारण साइन साइन कॉस कॉस असं आहे ना. साइन साइन ऍडिशन, साइन साइन सबट्रॅक्शन, कॉस कॉस ऍडिशन, कॉस कॉस सबट्रॅक्शन, हे 4 आहेत. I don't have the formula sine and cos subtraction, so need to convert cos into sine, right? कसं करणार. By using allied. Perfect, very nice. By using allied angle, cos is converted into sine. सांगा मग. Yes, Tanish करेक्ट. येतं तुम्हाला आता. येस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. म्हणजे थोडीशी स्किल तुमच्यामध्ये आलेली दिसते. हा कॉस्टचं कन्व्हर्जन साइन करावं लागतं. सांगा रे, कॉस्टचं कन्व्हर्जन साइन कसं घेणार. 90 मायनस किती घेणार, 35 डिग्री. करेक्ट. 90 मायनस 35 घेतल्यास साइनचं कन्व्हर्जन कॉस्ट मध्ये होतं. आणि 90 मायनस 35 इज इट 55. इज इट 55. येस, करेक्ट. 90 minus 35 is the 55. Is the 55. साइनचं कन्व्हर्जन इथं कॉस टाका, सॉरी तोपर्यंत कॉस टाका. आता याचं कन्व्हर्जन होत असतं साइन ऑफ 35 डिग्री. साइन ऑफ 55 can be written as 55 can be written as 55 ला काय लिहिणार, 90 minus 35. या 55 चं कन्व्हर्जन लिहून ठेवा. 90 minus 35. कॉस्टचं कन्व्हर्जन 90 मुळे साइन, राईट. आपण फक्त काय केलं या ठिकाणी, काय केलं, कॉस कॉसच ठेवला. कॉस कॉसच ठेवला. काय झालं या ठिकाणी चेक करा. कॉस कॉसच ठेवला. कॉस ऑफ 55 च्या ऐवजी टर्म कन्वर्ट करून लिहिली 90 minus 35. 90 minus 35 या पद्धतीनं लिहिलं त्याला. 90 minus 35 करून लिहिलं. आता सांगा रे, कॉस्टचं कन्व्हर्जन 90 मुळे साइन मध्ये गेला. हा थीटा जशाला तसा. आपण फॉर्म्युला वापरला कॉस ऑफ 90 मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा. हा फॉर्म्युला अलाइडचा वापरला. अलाइड, कुठला, अलाइड वापरला. सांगा मग काय कन्व्हर्जन पुढं. साइन ऑफ 55 मायनस परत साइन ऑफ 35, करेक्ट, डिवायडेड बाय साइन 10. फक्त आपण न्यूमरेटर सॉल्व्ह करू, डिनॉमिनेटरचा नंतर विचार करू. ओके, न्यूमरेटर सॉल्व्ह करा पहिल्यांदा. साइन ऑफ 55 म्हणजे साइन सी मायनस साइन डी मध्ये क्वेश्चन चालला आपला. लिहून ठेवा साईडला फॉर्म्युला. साइन सी मायनस साइन डी. साइन सी मायनस साइन डी. सांगा साइन सी मायनस साइन डी काय येतो. 2 इंटू कॉस, निगेटिव्ह असल्यास पहिले कॉस, सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. करेक्ट. सी प्लस डी बाय 2, सी मायनस डी बाय 2. चेक करून घ्या वाटलं तर. साइन साइन सबट्रॅक्शन इथे आपण साइन साइन सबट्रॅक्शन म्हटल्यानंतर इथे आपण साइन सी मायनस साइन डी. 2 इंटू कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. सी प्लस डी बाय 2, सी मायनस डी बाय 2. साइन साइन ऍडिशन, साइन साइन सबट्रॅक्शन. लक्षात ठेवा काय वापरायचं इथं. साइन साइन ऍडिशन असल्यास साइन कॉसचा प्रोडक्ट, साइन साइन सबट्रॅक्शन असल्यास कॉस साइनचा प्रोडक्ट. या पद्धतीने आला. इथं टाका फॉर्म्युला. काय होईल सांगा मग. इथं फॉर्म्युला टाकला काय होईल. कॉस 2 इंटू कॉस ऑफ सी प्लस डी. 55 प्लस 35 किती होतात. 55 प्लस 35 डिवायडेड बाय 2 करायचं पण, राईट. हा झाला 90 डिवायडेड बाय 2 करा. सी प्लस डी बाय 2 करा. कॅल्क्युलेशन्स लिहा. 45 डिग्री येतात. काय वापरायचंय, प्रोडक्ट. साइन ऑफ किती परत
डिफरन्स घ्यायचा आहे. 55 मायनस 35 घ्या. 55 मायनस 35 करा, किती राहतो? 20. 20चा हाफ करा, 10 राहतो. मग साइन ऑफ 10, डिनोमिनेटर मध्ये साइन ऑफ 10 आहे. साइन 10 कॅन्सल. 2 इंटू कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2. या 2 ला √2 इंटू √2 लिहा डिवायडेड बाय √2. एक √2 कॅन्सल झाला. √2 इज द आन्सर. सांगा मग ऑप्शन काय? व्हॉट इज द ऑप्शन? क्वेश्चन समजलं का? क्वेश्चन समजलं का रे? क्वेश्चन समजलं का? हाऊ टू इम्प्लिमेंट फॅक्टरायझेशन. हाऊ टू इम्प्लिमेंट फॅक्टरायझेशन अर्थ कळाला का? हाऊ टू इम्प्लिमेंट फॅक्टरायझेशन हा कन्सेप्ट. हाऊ टू इम्प्लिमेंट फॅक्टरायझेशन. बाकीचे कॉट करू नका त्याचा, तेच तर सांगतात. कॉट करू नका. लक्ष द्या. फॉर्म्युला पहिले व्यवस्थित वापरा. 2 इंटू कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी डिवाइडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. 2 इंटू कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2 हा फॉर्म्युला आहे. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे ऍक्च्युअली. फॉर्म्युला चेक करा व्यवस्थित. तुम्ही कन्फ्युजिंग क्वेश्चन विचारला. कुणी विचारला क्वेश्चन? वेदिका का? वर्षिका? चुकीचा क्वेश्चन विचारलाय. इफ यू टेक द फॉर्म्युला फॉर कॉस देन कॉस 10 बाय साइन 10, कॉस 10 येतच नाही. तर कॉस 10 येतच नाही. वर्षिका कॉस 10 येतच नाही. कॉस 10 आलं कुठून? कॉट 10 होण्यासाठी साइन 55 इक्वल टू कॉस 35 केलं ना मग कन्वर्जन. हा साइन मध्ये येतो. साइन साइन सबट्रॅक्शन आहे. फॉर्म्युला एकदा व्यवस्थित पहा, म्हणजे कॉट 10 येत नाही हे मला सांगायचं. ओके, बाकीच्या पॅरलल गोष्टी लिहून ठेवल्या का? सतत तुम्हाला वर्क करताना या पॅरलल गोष्टी ऑलवेज मेन्शन कराव्या लागते. ऑलवेज सतत लिहित राहायचे हे फॉर्म्युले. कॉन्स्टंटली हे फॉर्म्युले सगळे लिहित राहायचे कायम. हे फॉर्म्युले लिहित राहिलं पाहिजे कायम, अलाइड असेल या कुठलाही असेल. डू यू क्वेश्चन ट्राय करा. ट्राय करा. साइन सी प्लस डी आणि कॉस सी प्लस डी आहे. ऑब्झर्व साइन आणि कॉस, कॉस आणि साइन, साइन कॉस, कॉस साइन. ऍक्च्युली हा फॉर्म्युला झाला नाहीये तुम्हाला. साइन एस कॉस बी इथला तो फॉर्म्युला ऍक्च्युली. ओके, हे सर तुम्हाला लिहून देतील अजून. हा फॉर्म्युला ऍक्च्युली साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी हा फॉर्म्युला ऍक्च्युली. वेट, त्याच्यामध्ये डबल अँगल साइन 2a कॉस 2a. ओके, क्वेश्चन येणार आहेत पुढे, डोंट वरी. हे फॉर्म्युले तुम्हाला ऑलमोस्ट झालेत. राईट, असं थोडंसं एक रिव्हिजन ठेवा. या पेजचं एक वेगळं महत्व आहे, इम्पॉर्टन्स आहे. हे फॉर्म्युले लर्न ठेवावे लागतात. Sin 2a in the two forms. Sin 2a, 2 into sin a cos a, 2 tan a, 1 plus tan square a. Cos 2a चा फॉर्म्युला 2 cos square a minus 1, 1 minus 2 sin square a, cos square a minus sin square a, 1 minus tan square a, 1 plus tan square a. लिहून काढा हे फॉर्म्युले. 3 4 वेळेस, 5 5 10 10 वेळेस लिहून काढा. मनाने लिहून काढा. मनाने कसे आलेत हे जर माहित असेल तर खूप मोठा डिफरन्स पडेल. 12th मध्ये सगळे फॉर्म्युले लागणार आहेत. याचे शॉर्टकट लक्षात ठेवा. 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे टी म्हणजे टॅन, असं लक्षात ठेवा. कॉस 2 चा फॉर्म्युला 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर. 12th मध्ये असं युटिलायझेशन आहे याचं. या पद्धतीने युटिलायझेशन. 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. टी म्हणजे टॅन, टी म्हणजे टॅन. इथेही लक्षात ठेवा 3t मायनस 3t चा क्यूब.
3t मायनस टीचा क्यूब डिवायडेड बाय 1 मायनस 3tचा स्क्वेअर. टी म्हणजे टॅन, असं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. 12th मध्ये याचं युटिलायझेशन तसं आहे, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर. करेक्ट. या ठिकाणी याचं कन्व्हर्जन 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. हे कन्व्हर्जन्स व्यवस्थित माइंड करा. माइंड तुम्ही जोपर्यंत माइंड नाही करणार तोपर्यंत शक्य नाही. 3t मायनस टीचा क्यूब ऑड पॉवर न्यूमरेटर मध्ये, इवन पॉवर डिनॉमिनेटर मध्ये, ऑड पॉवर न्यूमरेटर मध्ये, इवन पॉवर डिनॉमिनेटर मध्ये. या स्किल स्वतःहून कुठेतरी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. साइन 4 थीटाचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. या पेजचं महत्व तसं आहे. हा क्वेश्चन मी घेतलाय, राईट. साइन एस कॉस एस हा पण घेतलाय. हा एक फॉर्म्युला आहे, तो नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगेल एकदा. tan स्क्वेअर a बाय 2, 1 मायनस कॉस ए 1 प्लस कॉस ए. हे तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायचं आहे. इथे हिंट सांगेल, 1 मायनस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ साइन वापरा. 1 मायनस कॉस 2 थीटा, 2 साइन स्क्वेअर, सिंगल थीटा असेल तर थीटा बाय 2 येतो. 1 प्लस कॉस सिंगल थीटा पकडा, 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 येतो. या दोघांचा रेशो घ्या, यू विल गेट द आन्सर tan स्क्वेअर a बाय 2. उलट करा, cot स्क्वेअर a बाय 2 येतो. उलट करा, cot स्क्वेअर a बाय 2 येतो. सो लक्षात ठेवा, तुमच्याकडे कुठला फॉर्म्युला आहे, 1 प्लस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला, 1 मायनस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले अतिशय महत्वाचे. 1 प्लस कॉस 2 थीटा, 1 मायनस कॉस 2 थीटा. 1 प्लस कॉस 2 थीटा, 2 कॉस स्क्वेअर थीटा. 1 मायनस कॉस 2 थीटा, 2 साइन स्क्वेअर थीटा. हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत. याचा हा हाफ अँगल फॉर्म्युला घेतलेला आहे. इथं हाफ अँगल वापरलं, इथं हाफ अँगल वापरलं. डबल आहे, सिंगल वापरला, डबल आहे, सिंगल वापरला. सिंगलचा या ठिकाणी हाफ झाला, आलं लक्षात. सिंगलचा या ठिकाणी हाफ झाला, सिंगलचा या ठिकाणी हाफ झाला. हा त्याचा मिनिंग होता, त्याचा मिनिंग आहे. आता हे मिनिंग अशा पद्धतीने लक्षात ठेवून तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे. इम्प्लिमेंट करतात हे त्याचे रेस्ट्रिक्शन आहे. हे रेस्ट्रिक्शन्स नंतर पाहू आपण. मला सगळ्यांना फॉर्म्युले आल्यानंतर हे रेस्ट्रिक्शन्स बघायचे असतात. हे डिनॉमिनेटरला ऍप्लिकेबल असतात. इथं 1 येऊ नये याची काळजी घेतली जाते. सॉरी, इथं -1 येऊ नये याची काळजी असते. इथं +1 आला तर काय होईल रे, -1 + 1 0 होईल. त्याच्यामुळे हे रेस्ट्रिक्शन असतात. इथं समजा 1 आहे, इथं -1 आहे, आन्सर किती होईल 0. त्याच्यामुळे हे रेस्ट्रिक्शन आहे. रेस्ट्रिक्शन्स नंतर बघू आपण. ओके, cos थीटा 3/5, cos phi 4/5, पॉझिटिव्ह अँगल, cos ऑफ थीटा -5 डिवायडेड बाय 2 असं विचार. आय थिंक क्वेश्चन घेतलाय का रे? घेतलाय का क्वेश्चन? हा, आय थिंक घेतला असेल. नॉर्मल लेवलचा क्वेश्चन होता त्यामुळे. त्याच्यात cos थीटा -5 घेतला होता तुम्हाला. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं cos ऑफ थीटा -5 काढा. म्हणजे cos थीटा cos phi मायनस असेल तर प्लस sin थीटा sin phi. हे पटकन कळायला पाहिजे की क्वेश्चन या पद्धतीने आहेत. त्याच्यानंतर त्याचा हाफ अँगल, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, हाफ अँगल. हाफ अँगल मध्ये न्यायचं त्याला. 1 प्लस, त्याच्यावर ही व्हॅल्यू काढली, 1 प्लस कॉस ऑफ अँगल थीटा -5 घेतलाय मी हा क्वेश्चन. 2 कॉस स्क्वेअर थीटा -5 डिवायडेड बाय 2 अँगल मध्ये. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 ही लक्षात ठेवले की हे येतं सगळं. या 2 स्टेप इथं युटिलाइज होतात. क्वेश्चन मी घेतलाय. यस वेदिका, क्वेश्चन मी घेतलाय. या व्हॅल्यूज फक्त इथे सबस्टिट्यूट करायचं आणि तुम्हाला काढून दाखवलंय आन्सर. तुम्हाला आन्सर काढून दाखवलेलं आहे. मूव फर्दर. ओके, कॉस ऑफ 15 डिग्री हा पण क्वेश्चन घेतलेला आहे. मॅक्सिमम मिनिमाचा कन्सेप्ट आहे. ओके, पुढे येईल तुम्हाला, तर नाही आला तरी परत ही रिवाइज करेलच शीट. मॅक्सिमम मिनिमा तरी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर हा ए पकडा, बी पकडा, रूट ऑफ a² b² असं सांगितलं होतं. प्लस असेल तर मॅक्सिमा,
मायनस असेल तर मिनिमा, हा मिनिमा आहे, हा मॅक्सिमा. तर या स्पेसिफिक क्वेश्चनसाठी ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू 4. कोइफिशियंट ऑफ कॉस, कोइफिशियंट ऑफ साइन इंटरचेंज होऊ शकतात का? होऊ शकतात. ए आणि बी इकडे तिकडे जाऊ शकतात. त्याला कशामध्ये टाकायचं आहे? रूट मध्ये. आणि त्यांचा काय घ्यायचा आहे? स्क्वेअर. मॅक्सिमम मिनिमा साठी, मॅक्सिमम मिनिमा साठी त्यांचे स्क्वेअर घ्यायचे. क्वेश्चन घेतलाय. काय आयडेंटिटीज आहेत आणि पुढचा पार्ट आहे. साइन स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा 1, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, सेक स्क्वेअर थीटा. आयडेंटिटीज आहेत. ए प्लस बी प्लस सी 180 डिग्री, जसं आपण ट्रायंगल म्हणतो त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. अजून झाला नाहीये तुम्हाला. हा ए अँगल आहे, हा बी अँगल आहे, हा सी अँगल आहे. ए प्लस बी प्लस सी 180 डिग्री. ट्रायंगलच्या इंटरनल अँगलची ऍडिशन जर 180 डिग्री असेल तर ए प्लस बी इक्वल टू 180 मायनस सी. अलाइड वापरून बोथ साइडला साइन कॉस टॅन अप्लाय करतात. अलाइड वापरून बोथ साइडला साइन कॉस टॅन अप्लाय करतात. हे या क्वेश्चन्स मधलं फॉर्मेशन आहे. ते सांगितलं जाईल तुम्हाला. पुढे कन्सेप्ट अजून फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन झाल्यानंतर इथे येतात तुम्ही. फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन झाल्यानंतर इथे येतात तुम्ही. त्यातला काही पार्ट विचारला जातो एक्झामला. हेच आहे ते ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री. त्याच्यामुळे सध्या हा पार्ट पुढे घेत आहे. झाल्यानंतर तुम्हाला घेण्यात येईल. ओके, स्टार्ट द क्वेश्चन. अल्फा बीटा मायनस गॅमा 180, ए प्लस बी 180, साइन थीटा कॉस थीटा 1 साइन 2 थीटा. घेतला क्वेश्चन आपण घेतलेला आहे. स्टार्ट. इथून आपल्याला चालू करायचं आहे आज. साइन ए प्लस साइन बी इक्वल टू सी, कॉस ए प्लस कॉस बी इक्वल टू देन व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ ए प्लस बी. स्टार्ट. कसं काढणार? किती जणांना हिंट समजते ते सांगा. किती जणांना हिंट समजते? एक पहिला आन्सर सी आणि डी आहे, राईट? म्हणजे या दोघांचं प्रोडक्ट आहे. दुसरा ऑप्शन आणि तिसरा आणि चौथा जर ऑब्झर्व केलं तर न्यूमरेटर डिनोमिनेटर, न्यूमरेटर डिनोमिनेटर. त्यामुळं साइन ऑफ ए प्लस बी ला न्यूमरेटर मध्ये ठेवता, साइन ऑफ ए प्लस बी ला न्यूमरेटर मध्ये ठेवता. अँड साइन ऑफ ए, सॉरी, साइन ऑफ ए साइन बी डिवायडेड बाय कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस. सांगा साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला लिहा साइडला. सांगा रे काय असतो? साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला 2 इंटू साइन, 2 इंटू साइन सी प्लस डी डिवाइड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. पटपट पटपट आलं पाहिजे. सांगा काय होईल मग इथं? साइन ऑफ अँगल ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ अँगल ए मायनस बी बाय 2 हे डिवायडेड बाय कॉस ए कॉस बी चे ऍडिशन, कॉस कॉस ऍडिशन, कॉस सी कॉस डी, थोडक्यात कॉस सी प्लस कॉस डी 2 इंटू कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. हा फॉर्म्युला आहे. कॉस कॉस ऍडिशन, साइन साइन ऍडिशन, दोन फॉर्म्युले आहेत. सो इथं 2 येणार, इथं पण 2 येणार. कॉस ऑफ अँगल ए प्लस बी बाय 2 कॉस ऑफ अँगल ए मायनस बी बाय 2. हे दोन्ही कॅन्सल झाले. 2 2 कॅन्सल. साइन ए प्लस बी बाय 2 झाला. साइन ए प्लस बी बाय 2 आणि कॉस ए प्लस बी बाय 2 कंबाईन करा. साइन आणि कॉस हे दोन गोष्टी कंबाईन करा. इथला साइन इथला कॉस, अँगल सेम आहे, राईट? काय होईल रे कन्वर्जन? टॅन मध्ये जात. टॅन ऑफ ए प्लस बी बाय 2, टॅन ऑफ ए प्लस बी बाय 2. समजून घ्या. पहिल्यांदा काय वापरलं रे? पहिल्यांदा काय वापरलं? डी फॅक्टरायझेशन वापरलं. सो पहिली स्टेप फॅक्टरायझेशन, लक्षात ठेवा. त्याच्या आधी झिरो वापरला. झिरो स्टेप. व्हॉट इज झिरो स्टेप? झिरो स्टेप म्हणजे सी बाय डी वापरला. झिरो स्टेप म्हणजे सी बाय डी वापरला. ही सुरुवात आहे. झिरो स्टेप बऱ्याच क्वेश्चन मध्ये समजत नाही, लक्षात ठेवा.
0 स्टेप, पटकन काय करायचं कळत नाहीये तुम्हाला, हे ऑब्झर्व करावं लागतं आन्सरवर. प्रत्येकाचा डिनॉमिनेटर फॉर्म केलेला दिसतं, राईट, एक्सेप्ट फर्स्ट. या दोघांचा प्रोडक्ट घेऊन तर आन्सर तयार होणार नाही, हे मात्र क्लिअर. तर 0 स्टेप काय सांगतो? 0 स्टेप सांगतो C/D. त्यानंतर फॅक्टरायझेशन. लक्षात ठेवा, क्वेश्चनच्या स्टेप, क्वेश्चनच्या 0 स्टेप C/D, फर्स्ट स्टेप फॅक्टरायझेशन, राईट. साइन बाय कॉस आला, त्याचा झालं tan ऑफ A प्लस B/2 झालं, tan ऑफ A प्लस B डिवायडेड बाय 2. स्टेप नंबर 2, आपल्याकडे फॉर्म्युला आहे sin 2θ इन द फॉर्म ऑफ tan. सांगा रे काय फॉर्म्युला? 2t अपॉन सांगा डिनोमिनेटर काय आहे? 1 प्लस, अरे सांगा की पटकन, डिनोमिनेटर काय आहे? डिनोमिनेटर तो 1 प्लस का 1 मायनस? tan असल्यास मायनस असतो, 1 प्लस t स्क्वेअर, राईट. सांगा मग, इथं जो tan आलाय तो बेसिकली साइन ऑफ A प्लस B पाहिजे आपल्याला. किती जणांना समजेल रे काय फॉर्म्युला असेल? हा तर C/D झाला, लक्षात ठेवा, C/D झाला, राईट. का? कारण हा C आहे, हा D आहे. रेशो हा झाला पहिला पार्ट, क्वेश्चनचा पहिला पार्ट. क्लिअर? क्लिअर आहे का प्रत्येकाला? इथपर्यंत क्लिअर आहे का? बरं, काय घेतलंय? फार वेगळं केलेलं नाहीये, सिंपल स्टेप सांगतो. पहिली स्टेप C/D घेतली, 0 स्टेप. त्याच्यानंतर डी फॅक्टरायझेशन वापरलं, थर्ड डी फॅक्टरायझेशन, आणि फोर्थ काय केलं? साइन 2θ फॉर्म्युला वापरला, 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. कळलं का मिक्स कॉम्बिनेशन कसं चाललंय ट्रिगोचं? मिक्स कॉम्बिनेशन ऑफ ट्रिगो कसा चालतो? तुम्ही म्हणाल हे सगळं कळायचं कसं सर, आमच्या डोक्यात काही बसत नाही. हे क्विकली येत नसतं, याला प्रॅक्टिस लागते. त्याच्यासाठी तुमच्याकडे एक बुक दिलंय, MCQचं बुक तुमच्याकडे दिलेलं आहे, अँड दॅट बुक सेज प्रॅक्टिस. दिस बुक सेज द प्रॅक्टिस. आर्यभट्ट प्रॅक्टिस करा, ची प्रॅक्टिस करा, याच्यातली सिंपल लेवल क्लासिकल सॉल्व करा, त्याच्यातले डाऊट विचारा. परत सांगतोय, याच्यातला ट्रिगो पार्ट 2 काढा, याची क्लासिकल लेवल सॉल्व करा. कॉम्पिटेटिव्ह लेवल पुढच्या वीक पासून स्टार्ट होईल तुम्हाला. ट्रिगो पार्ट 2 काढा, चॅप्टर ट्रिगो पार्ट 2 काढा, त्याच्यातले क्लासिकल लेवल सॉल्व करा. क्लासिकल लेवल सॉल्व करायला लागा. कॉम्प्लेक्स नंबर घेतलाय मी ऑलरेडी, त्याची क्लासिकल लेवल सॉल्व करा. ह्या स्टेजेस आहेत, त्याच्यामधून जावं लागेल तुम्हाला. त्याच्यातले डाऊट डिफिकल्टी विचारत चला. 1 वीक मिळतो तुम्हाला. टीचर्स अवेलेबल आहे वीकली 2 टाइम्स. क्लास व्यतिरिक्त अवेलेबल आहे, त्यांच्याकडून त्यांचा बेनिफिट घ्या. हे जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत स्किल वापरणार नाही तोपर्यंत नाही, कमांड येत नाही. हे पुस्तक प्रत्येकाकडे असले पाहिजेत. नेक्स्ट वीक मध्ये हे पुस्तक प्रत्येकाकडे असलं पाहिजे. त्याच्यातूनच क्वेश्चन घेणार आहे. आता PDF नाही मिळणार तुम्हाला. या टेक्स्टबुक मधून डायरेक्ट क्वेश्चन घेतले जातील. हे टेक्स्टबुक असलं पाहिजे नेक्स्ट वीक मध्ये, लक्षात ठेवायचं. ओके, या ठिकाणी काय सांगायचं आता? पहिली स्टेप क्लिअर आहे, C/D. दुसरी स्टेप फॅक्टरायझेशन. तिसरी स्टेप साइन 2θ फॉर्म्युला. पण आपल्याला साइन ऑफ A प्लस B बाबतीत वापरायचं. साइन ऑफ A प्लस B इक्वल टू 2 tan ऑफ A प्लस B/2 लिहून ठेवा, डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर A प्लस B/2. सांगा रे, tan ऑफ A प्लस B कोण आहे? C/D. tan ऑफ A प्लस B डिवायडेड बाय 2 हा C/D आहे. ही व्हॅल्यू इथे टाका आणि कॅल्क्युलेशन करा परत एकदा. साईडला लिहितोय कॅल्क्युलेशन, त्यामुळं
या साईडला लिहितोय कॅल्क्युलेशन. काय झालं लक्ष द्या. साइन ऑफ ए प्लस बी इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी इक्वल टू 2 इंटू सी बाय डी डिवायडेड बाय 1 प्लस सी स्क्वेअर डी स्क्वेअर. कोण सांगतं रे ऑप्शन काय येईल आता? कोण सांगतं ऑप्शन याच्यावरून काय येईल? 2 इंटू सी बाय डी 1 प्लस सी स्क्वेअर बाय डी स्क्वेअर. याच्यावरून ऑप्शन काय येईल? किती जणांचे कॅल्क्युलेशन फास्ट आहेत, व्यवस्थित आहेत हे सांगा. दिस फॉर्म्युला इज साइन 2 थीटा. त्याचा हाफ वापरलाय. हाफ अँगल कळायला पाहिजे. हाफ अँगल वापरलाय. साइन ए प्लस बी असेल तर त्याचा अर्धा फॉर्म्युला इथं झाला. याचा हाफ अँगल म्हणतात. इथं जो आहे तो डबल आहे, इथं सिंगल असतो. डबलचं सिंगल कळालं. आणि ज्यावेळेस आपण ए प्लस बी सिंगल वापरणार त्याचा अर्धा इथं होणार, अर्धा. आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे सी बाय डी. कळालं का? कोणी प्रश्न विचारला होता? यस, वर्षिका. याला म्हणतात हाफ अँगल फॉर्म्युला युटिलायझेशन. थोडासा हेवी क्वेश्चन आहे पहिला, डोंट वरी. सगळे काही टफ नाही आहेत, पुढचे याच्यापेक्षा सिंपल आहेत. जर हा कळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. क्वेश्चन समजत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. ट्राय आणि से मी द फर्स्ट फायनल आन्सर. ट्राय अँड से मी द फायनल आन्सर. फायनल आन्सर काय येईल सांगा. ट्राय अँड से मी द फायनल आन्सर सांगा. किती येईल? 2 इंटू सी बाय डी डिवायडेड बाय, हा डी स्क्वेअर इकडे गेला, डी स्क्वेअर सी स्क्वेअर डिवायडेड बाय डी स्क्वेअर. डी स्क्वेअर आणि डी कॅन्सल, 2c, हा डी न्यूमरेटर मध्ये जातो, डिवायडेड बाय सी स्क्वेअर डी स्क्वेअर. सांगा ऑप्शन काय? 2 times cd divided by c square d square. Option is D. Option is D. D is the option. असं समजलं पाहिजे. या पद्धतीनं हे समजलं पाहिजे. असे कितीही हजारो क्वेश्चन्स तयार करू शकतात, पण फॉर्म्युले मात्र हेच. याच्या बाहेर जाणार नाही याची ॲश्युरिटी. फॉर्म्युले मात्र हेच. या फॉर्म्युल्यांच्या बाहेर जाणार नाही. सगळे फॉर्म्युले हेच. रिपीटेडली हेच वापरणार. तुम्हाला जी लिस्ट करून दिलेली आहे त्याच्या बाहेर जाणार नाही क्वेश्चन. सर ही थिंकिंग कधी? प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिससाठी हे बुक. दिस बुक इज युजफुल फॉर द प्रॅक्टिस सेशन. याच्या पेजवर इथं QR कोड आहे. QR कोड आहे. या बुकचे सोल्युशन इथं आहे. QR कोड स्कॅन करा. यू विल गेट द आन्सर फॉर ऑल द क्वेश्चन्स. त्याच्यामधून आन्सर काढून टाकले. मनाने ट्राय केलं तर खूप छान आहे. मनाने जर ट्राय केलं तुम्ही स्वतःहून तर खूप चांगलं आहे. सुरुवातीला डोकं दुखतं, ते डोकं दुखणं बंद झालं की मग सगळं यायला लागतं. तोपर्यंत नाही. एक हाय स्टेज येते ब्रेनची. तुमचं डोकं फटफट करणार आहे, तुमचं डोकं दुखणार आहे पहिल्यांदा. ती स्टेज येऊन गेली की समजून घ्यायचं सगळं येणार म्हणजे येणार. त्यामुळे सांगतोय शिक्षक हेल्पिंग हँड तुम्हाला आहे. टेक द बेनिफिट ऑफ दॅट. टेक द बेनिफिट ऑफ दॅट. घरात दडून बसण्यापेक्षा बाहेर या. विचारा सरांना प्रश्न. तुम्हाला काय क्वेश्चन्स विचारत ते विचारा. घरी सॉल्व्ह करा पहिल्यांदा. अर्धा पाऊण तास द्या प्रत्येक सब्जेक्टला. त्याचे काय डाऊट्स आहेत त्या दिवशी विचारा टीचर्सला. हे शेवटी होणार नाही, परत सांगतोय. शेवटच्या मोमेंट मध्ये होणार नाही. सिलेबस खतरनाक आहे एकदा. असे 1,00,000 क्वेश्चन्स आहेत टेक्नोमेट्रिक फंक्शन्स वरती. त्यांच्यावर नंबर ऑफ क्वेश्चन घेणं हा सोल्युशन नाहीये. त्याच्यावरती जेवढे क्वेश्चन तुम्ही कराल तेवढे स्किलफुल क्वेश्चन्स पाहिजेत. स्किल आली पाहिजे आपल्यामध्ये, हे लक्षात ठेवा. स्किल तुमच्यामध्ये आली पाहिजे की कसाही क्वेश्चन असू द्या, थिंक तुम्हाला करता आलं पाहिजे. थोडी प्रॅक्टिस तुम्ही करा, तुमचे डाऊट विचारत चला. बाकीचे पार्ट ऑफ क्वेश्चन्स आम्ही घेतोय. ट्राय टू द बेस्ट लेवल. हेच फॉर्म्युले सरांनी शिकवलेत, हेच फॉर्म्युलेचे इम्प्लिमेंटेशन मी तुम्हाला सांगतो. वेगळं काही नाहीये त्याच्यात. प्रॅक्टिस हा एक सेशन आहे, तो पार्ट आहे. आणि तुम्ही डाऊट डिफिकल्टी कंटिन्यू विचारलं गेलं पाहिजे. डाऊट डिफिकल्टी विचारत चला, त्याच्याशिवाय नाही सोल्युशन. मी आहे, ज्ञानेश्वर सर आहे, मृणाल मॅडम आहेत, त्या पूजा मॅडम पण सांगतात के मार्केटमध्ये. तुम्ही झपाटून तुमचे डाऊट्स लिहून ठेवा आणि क्लिअर करून घ्या. जेवढ्या लवकर कराल तेवढं चांगलं. यूज दिस बुक्स फॉर द प्रॅक्टिस. याच्यातले डाऊट सगळे क्लिअर करून घ्या.
खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही ट्रिगो थिंक करायला लागाल. आणि कसाही क्वेश्चन येऊ द्या मग एक्झाम मध्ये, बरोबर येतो म्हणजे येतो. त्याच्यानंतर एवढी प्रॅक्टिस झाल्यानंतर या टाईपचे असे क्वेश्चन्स हँडल करता येतात का? येस, आरामशीर येतात. त्याच्यानंतर प्रॅक्टिस पाहिजे मग. ओके, ट्राय द सेकंड क्वेश्चन. ट्राय द सेकंड क्वेश्चन. Sin A equal to sin B, cos A equal to cos B, then what is the formation A, B, C, D? यापैकी कुठलं एक फॉर्मेशन आहे? Sin A equal to sin B. ट्रायंगलशी रिलेटेड असेल तर हा रेशो होऊ शकतो, लक्षात ठेवा. त्याला ट्रायल आणि एरर करताना तुम्हाला काय वापरावं लागेल? रेशो. साइन ए बाय साइन बी. ट्रायंगलशी रिलेटेड असेल तर साइन ए बाय साइन बी दाखवतोय, कॉस ए बाय कॉस बी, आणि यांचा रेशो इक्वल असतो. लक्षात, इक्वल रेशो फॉर्मेशन सारखं घेतलं. सपोज हा याचा डिनोमिनेटर मध्ये नेलं, हा याच्या डिनोमिनेटर मध्ये घेतलं, इक्वल रेशो सारखं ट्रीट केलं. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. पहिली स्टेप इक्वल रेशो सारखं, कॉस बी. मी ऑलरेडी सांगितलं ट्रिगो म्हणजे उटपटांग काम आहे, थोडंसं उटपटांग काम. इक्वल टू 0. साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी आले, राईट. क्रॉस मल्टिप्लाय सांगितलं मी, क्रॉस मल्टिप्लाय सांगितलंय तुम्हाला. डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे तुम्हाला. सांगा काय? साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी, व्हॉट? साइन ऑफ ए मायनस बी इक्वल टू 0. साइन ऑफ ए मायनस बी इक्वल टू 0. साइन ऑफ ए मायनस बी 0 असेल तर डेफिनेटली साइन ऑफ ए मायनस बी बाय 2 ऑल्सो 0. साइन ऑफ ए मायनस बी बाय 2 ऑल्सो 0. सो ऑप्शन इज ए. फक्त एवढं सांगायचं की ए मायनस बी मध्ये डिफरन्स आहे. ए मायनस बी मध्ये डिफरन्स आहे. फर्स्ट क्वेश्चन आन्सर होतं डी. फर्स्ट क्वेश्चन आन्सर होतं डी. फर्स्ट क्वेश्चनचं ऑप्शन होतं डी. क्लियर? सेकंड क्वेश्चन तुम्हाला रेशो बद्दल सांगतो आणि त्या रेशो वरून कंपाऊंड अँगल फॉर्म्युला वापरला. येस, जमेल हा क्वेश्चन. ट्राय दिस. थर्ड वन आलाच पाहिजे. थर्ड वन आला पाहिजे. थर्ड वन आला पाहिजे. येस, कुंदन पाटील. येस, करेक्ट. व्हेरी गुड. काय झालं आता? हा क्वेश्चन तुम्हाला फॅमिलियर झाला बघा, राईट. तुम्ही कुठे ना कुठेतरी सॉल्व्ह केलाय. हा सॉल्व्ह केला, पटकन जमला तुम्हाला. असं असतं, जेवढी प्रॅक्टिस कराल ना तेवढे क्वेश्चन फॅमिलियर होत जातात. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे क्वेश्चन फॅमिलियर होतात. असा एखादा क्वेश्चन क्लिक झाला की आपल्या पटकन लक्षात येतं की इथं हे वापरायचंय. काय वापरायचं इथं? काय वापरायचंय? या साईडला टॅन अप्लाय करा, या साईडला टॅन. सो टॅन ऑफ ए प्लस बी, tan of a plus b equal to tan of pi by 4. Tan a plus b, tan a plus tan b divided by 1 minus product of tan a tan b, right, equal to tan pi by 4. लिहून ठेवा रे. pi by 4 म्हणजे 45 डिग्री and tan of 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते, राईट. त्यामुळे राईट हँड साइड 1 झाली तुम्ही. So tan A plus tan B left hand side equal to 1 minus product of tan A into tan B. हा मायनस इकडे आला. tan A plus tan B plus tan A into tan B equal to 1 आहे. इक्वल टू 1 आहे. ऍक्च्युली तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा जो रिझल्ट आहे दॅट इज, हा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट यांनी मिळवता येतं. या दोघांचं प्रोडक्ट घ्या, ट्राय करा. 1 प्लस टॅन ए 1 प्लस टॅन बी काय होतं बघा बरं. स्टार्ट. 1 इंटू 1 1, 1 इंटू टॅन बी किंवा टॅन ए प्रोडक्ट घ्या.
tan A tan B, tan A tan B, right? Tan A plus tan B, tan A into tan B, राईट. याच्याबद्दल काय ठेवता येईल तुम्हाला? 1 ठेवता येईल. 1 plus 1, आन्सर इज 2. कळाला क्वेश्चन? tan A tan B चे ऍडिशन, tan A tan B चा प्रोडक्ट इक्वल टू 1 आहे. tan A tan B चे ऍडिशन, tan A tan B चा प्रोडक्ट ही व्हॅल्यू ऍक्च्युअल 1 आहे, ते इथे आहे, म्हणून आन्सर 2. ऑप्शन इज बी. बऱ्याच जणांना क्वेश्चन हा क्लिअर असेल, ऑलरेडीच तुम्हाला टॅकल करता आला असणार आहे. सो ऑप्शन इज बी. सांगा फोर्थ वन आता. sin x cos y 1/4 आहे. 3 tan x equal to 4 tan y. Then sin of x minus y विचारलं. Then sin of angle x minus y विचारलं. याला कन्वर्ट करा. tan ला काय लिहा? sin by cos. tan ला काय लिहिणार? sin by cos. अँगल y क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यास काय होईल? 3 into sin x, 3 into sin x, राईट. आणि cos y होतो. cos y इक्वल टू, हा cos y इकडे गेला, लक्षात ठेवा. हा cos y इकडे गेला, हा cos x इकडे आला. 4 into sin y आणि cos x and cos x sin y. बर, ऑलरेडी cos x sin x cos y ही जी व्हॅल्यू आहे, sin x cos y, हाऊ मच गिवन? 1/4. याला अंडरलाईन करा. दिस इज 1/4. 3 into 1/4 इक्वल टू 4 into sin y cos x. sin y cos x, हा 4 इकडे घ्या, 3/16 झाला. कशाची व्हॅल्यू? sin y cos x. नाउ यू गॉट द sin of x minus y. सांगा फॉर्म्युला. sin of a minus b सारखा. sin a cos b minus cos a sin b. cos x येणार आणि sin y येणार. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. sin x cos y, sin x cos y ची व्हॅल्यू 1/4 मायनस ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आत्ता. cos x sin y ची व्हॅल्यू 3/16. डिनॉमिनेटर सेम ठेवा. 4 ने मल्टिप्लाय, 4 ने डिवाइड. इथं 4 ने मल्टिप्लाय, 4 ने डिवाइड करावं लागेल तुम्हाला 16 बेस येण्यासाठी. -3/16. 4 - 3 1/16. ऑप्शन इज ए. समजला का क्वेश्चन? पहिला थोडासा लेंदी होता. फर्स्ट क्वेश्चन थोडा लेंदी होता. कळलं का? क्वेश्चन समजलं का? एक व्हॅल्यू दिली आहे, दुसरी व्हॅल्यू काढायची होती. स्टेप्स लिहून ठेवा. स्टेप्स लिहून ठेवा. फोर्थ क्वेश्चन मध्ये एकाची व्हॅल्यू दिली आहे, तर पहिले स्टेप tan ला कन्वर्ट केलं आपण. tan x tan y ला कन्वर्ट केलं, लक्षात ठेवा. क्रॉस मल्टिप्लाय केलं तिथं. एकाची व्हॅल्यू दिलेली आहे, दुसरीची व्हॅल्यू काढली आहे. एक व्हॅल्यू दिलेली होती, दुसरी व्हॅल्यू काढली आहे. सेकंड म्हणजे cos x sin y ची व्हॅल्यू काढली तुम्ही. cos x sin y ची व्हॅल्यू काढली आणि तिसऱ्या वेळेस sin of x minus y चा फॉर्म्युला वापरून फायनल आन्सर काढ. दॅट्स इट. स्टेप टू नीड टू इम्प्लिमेंट, याला म्हणतात इम्प्लिमेंटेशन कसं करायचं. स्टेप टू नीड टू इम्प्लिमेंट. इम्प्लिमेंटेशन स्ट्रॉंग पाहिजे. इम्प्लिमेंटेशन स्ट्रॉंग पाहिजे. जमेल का रे? जमेल का? एवढे लवकर नाही सर. तुम्ही जेवढा वेळ गमवणार तुमच्या हातात. वेळ गमवू नका, हा मेसेज. वेळ गमवू नका. तुम्हाला जर स्किल वर्क करायचं असेल तरच पॉसिबल आहे. बाकी शॉर्टकट तर मी पण सांगतोय तुम्हाला. क्लासमध्ये काय करायचं काय नाही, तुमच्या कॉलेजच्या एक्झामसाठी एक्झॅक्ट काय करायचं मी तुम्हाला सांगून ठेव. हे मात्र स्किल वर्क. ह्याच्यात स्किल आहे. हे ऍक्च्युअली एज्युकेशन. हे ऍक्च्युअली एज्युकेशन. हे कळत नाही मुलांना, काय करावं हे समजत नाही. सगळ्यात सोपी हिंट सांगतो. टेक्स्टबुक व्यवस्थित ठेवा. घेतलेले क्वेश्चन पहिल्यांदा व्यवस्थित करा.
त्याच्यानंतर हा बुक रेफर करा. याची क्लासिकल लेवल तुम्हाला समजते का चेक करा. ची क्लासिकल लेवल सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर असे भरपूर क्वेश्चन आहेत माझ्याकडे, हे प्रॅक्टिसला मिळतील तुम्हाला. असे भरपूर क्वेश्चन्स आहेत. भरपूर क्वेश्चन म्हणजे भरपूर येत असं काही नाही. हेच फॉर्म्युले जर इम्प्लिमेंट करता नाही आले तर अडचण तयार होते. अडचण होते. नेक्स्ट क्वेश्चन. साइन एक्स साइन वाय 1/2 आहे. कॉस एक्स कॉस वाय 1 आहे. टॅन ऑफ एक्स प्लस वाय विचारलं. टॅन ऑफ एक्स प्लस वाय विचारलं. काय सुचतं रे? पहिल्यांदा काय समजतं? साइन साइन ऍडिशन आहे. साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला. कॉस सी प्लस कॉस डी चा फॉर्म्युला. करेक्ट. बस अप्लाय करा. पहिली स्टेप फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. पहिली स्टेप फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. दुसरी स्टेप फॅक्टरायझेशन फॉर्म्युला तुमचा कशामध्ये जाईल? एक्स प्लस वाय बाय 2 मध्ये जातं. एक्स प्लस वाय बाय 2 मध्ये जातं. सो यू नीड टू इम्प्लिमेंट टॅन ऑफ एक्स प्लस वाय in the form of tan. So 2 tan x plus y by 2 हाफ अँगल मध्ये द्या. 1 minus tan x plus y by 2 त्याचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल पुढे चालू. पहिले फॅक्टरायझेशन फॉर्म्युला साइन सी प्लस साइन डी मध्ये घ्या. कॉस सी प्लस कॉस डी मध्ये घ्या. त्यावरून तुम्हाला टॅन एक्स प्लस वाय बाय 2 ची व्हॅल्यू मिळेल. टॅन ऑफ एक्स प्लस वाय बाय 2 ची व्हॅल्यू मिळते. किती जणांना समजेल? साइन एक्स प्लस वाय 1/2 आहे. हे माइंड ठेवा. साइन एक्स प्लस वाय हा 1/2 आहे. कॉस एक्स प्लस वाय हा 1 आहे. स्टार्ट. साइन एक्स प्लस वाय साइन एक्स प्लस साइन वाय इक्वल टू 2 इंटू साइन एक्स प्लस वाय डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस एक्स माइनस वाय बाय 2. c plus d by 2, c minus d by 2. करेक्ट. नेक्स्ट. ही व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे, दॅट इज 1/2. ही व्हॅल्यू 1/2 गिवन आहे. 1/2 2 साइन एक्स प्लस वाय बाय 2 कॉस एक्स मायनस वाय बाय 2. थोडं उलट लिहितोय. कॉस एक्स कॉस वाय इक्वल टू 1 आहे. 2 इंटू कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू सी मायनस डी बाय 2. करेक्ट. ही व्हॅल्यू तुम्हाला किती गिवन आहे? 1. सो 2 इंटू कॉस एक्स प्लस वाय बाय 2 इंटू कॉस एक्स मायनस वाय बाय 2. या दोघांचा रेशो घ्या. या दोघांचा रेशो घ्या. कशाचा रेशो घ्यायचा आहे? लक्ष द्या. याचा न्यूमरेटर डिनोमिनेटर तयार केलं. सपोज सांगा, हा कॉस एक्स मायनस वाय कॅन्सल. हा 2 कॅन्सल 2 कॅन्सल. साइन बाय कॉस म्हणजे टॅन. कळलं? टॅन एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2 ची व्हॅल्यू किती? मग कोण सांगता? टॅन एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2 ही व्हॅल्यू किती? रेशो घ्यायचा तुम्हाला. 1/2 डिवायडेड बाय 1 1/2. करेक्ट. ऑप्शन इज येस करेक्ट. कोणी सांगितलं आन्सर? वर्षिका. आन्सर इज करेक्ट. कुंदन पडील रॉंग. येस आता बरोबर आहे कुंदन. कळलं का? स्किल 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 महत्वाची. स्किल महत्वाची आहे. कुठं काय केलं पाहिजे, दॅट इज द इम्पॉर्टन्स. कुठं काय केलं पाहिजे हे इम्पॉर्टन्स जास्त. आता हा फॉर्म्युला वापरा. हा फॉर्म्युला वापरा. 2 इंटू टॅन एक्स प्लस वाय डिवाइडेड बाय 2 म्हणजे 1/2. सरही हे शिकवायचा प्रयत्न करतायत तुम्हाला. थोडंसं मन लावून तुम्हाला करावं लागेल आणि तुमचा टाइम तुम्हाला कन्वर्ट करावा लागेल. सरही हे शिकवत आहेत, वेगळं काही नाही शिकवत आहेत. हा 2 कॅन्सल. 1 - 1/4
म्हणजे 3/4. 3/4चं उलट 4/3. सो ऑप्शन इज डी. ऑप्शन इज डी, नॉट बी. बी नाही, साहिल. साहिल ऑप्शन डी येतो, बी नाही, उलट होतं त्याच्या. 4/3 च्या ऐवजी 3/4. ओके, वर्कशीट तुम्हाला पाठवली आहे. वर्कशीट तुम्हाला पाठवली आहे. ट्राय द सम क्वेश्चन्स. ट्राय सम क्वेश्चन्स ॲट होम बाय युअर ओन. मी तर सांगणारच आहे. या वर्कशीटमध्ये जेवढे क्वेश्चन्स आहेत तेवढ्या सगळ्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन्स मी तुम्हाला देणार आहे. आय विल गिव्ह यू द एक्सप्लेनेशन ऑफ ऑल दिस क्वेश्चन्स. डोंट वरी. डोंट वरी. हे सगळ्या क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन्स तुम्हाला मिळतील का? मी माझ्या दृष्टिकोनातून काढलेले सगळ्यात महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. हे लॉजिकली तुम्हाला आलंय तरी संपला विषय. हे लॉजिकली आले तरी फिनिश. ट्रिगो पार्ट 2 सफिशियंट होऊ शकतो का? येस, होऊ शकतो. हे लॉजिकल स्किल वरचे क्वेश्चन्स मी काढून ठेवले. एवढे मिनिमम क्वेश्चन्स तुम्हाला आले पाहिजे. मिनिमम क्वेश्चन्स तुम्हाला आले पाहिजेत. शेवटी हा पर्पज. ओके, वी विल स्टॉप हिअर. ट्राय करा. वर्कशीट तुम्हाला दिलेली आहे. या वर्कशीटचे क्वेश्चन्स ट्राय करायला हरकत नाहीत. ट्राय करा हे क्वेश्चन्स. ट्राय करा. मी एक्सप्लेनेशन्स देतो. थोडंसं लेक्चर टायमिंग आपल्याला याचा वाढवायला पाहिजे. आज गणपती विसर्जनमुळे थोडंसं कमी शॉर्ट ड्युरेशन लेक्चर ठेवलं. एकदमच ब्रेक नको म्हणून शॉर्ट ड्युरेशन लेक्चर ठेवलं. इथून पुढे तुम्हाला थोडेसे लॉंग लेक्चर्स असतील, ते पेशन्सली करावे लागतील तुम्हाला. सॅटर्डे संडे लेक्चर टायमिंग इन्क्रीज असेल आता इथून पुढे. जे रेग्युलर शिकवले त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू असतं सॅटर्डे संडेला. हे येणं गरजेचं आहे. परत लक्षात ठेवा, हे येणं गरजेचं आहे. वर्कशीट पाठवली आहे. ट्राय करा क्वेश्चन्स काही. ट्राय करा. मी प्रत्येक क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार आहे. ओके, थँक्यू. विल स्टॉप हिअर. आय हॅव नेक्स्ट लेक्चर ऑफ 12. दॅट्स वाय. नाही तर घेतलं असतं परत. कंटिन्यू केलं असतं. ओके, थँक्यू. You have chemistry lecture, so patiently करायचं. You have chemistry lecture, you need to do it patiently.